नमस्कार. आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुणेरी स्वाद किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत मार्केट स्टाईलमध्ये फ्रूट केक रेसिपी. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी, एकदम आतनं एकदम सॉफ्ट जाळीदार. बघा हा केक किती मस्त आहे, अगदी बेकरीसारखा आणि हाईट पण किती छान आलेली आहे. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. तर सर्वात आधी इथं घेतलेलं आहे 1/4 कप तेल घेतलेलं आहे. आपलं घरचं खाण्याचं तेल आहे हे. ते घ्यायचं आहे आपण. त्याच्यातच आपण घालणार आहोत हाफ कप साखर, पावडर शुगर घ्यायची आहे आपण हाफ कप आणि त्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्हीला. आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा व्हॅनिला एसेन्स. व्हॅनिला एसेन्सने आपल्या केकला छान चव येते, कारण की हा प्लेन फ्रूट केक आहे, आपलं फ्रूट केक आहे, तर त्यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स घातल्यानंतर खूप छान येते केकची, म्हणून आपण घालणार आहोत. आणि आता सर्व सर्व गोष्टींना आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. सर्वाला तेल आणि साखरला छान मिक्स करायचंय जोपर्यंत ते फ्लफी होत नाही, एरी होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याला 1-2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या आधी करायची तयारी मी विसरले सांगायला. त्याच्या आधी करायची तयारी म्हणजे आपलं केकचं टीन आपण आधी रेडी करून घ्यायचं. त्याला मी बटर पेपर आणि ऑइलनी ग्रीस करून घेतलेला आहे, बटर पेपर लावलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून फक्त मैदा डस्ट करून घेतला तरी चालतोय आतनं. आणि कुठल्याही भांड्यात तुम्ही करू शकता, कुकरचं भांडं असेल तरी करू शकता जर कढईमध्ये करत असाल तर. आणि जर कढईमध्ये करत असाल किंवा मायक्रोवेव्हमध्ये करत असाल तर तुम्ही आधी कढई 10 मिनिटं आधी प्रीहीट करायला ठेवायची आहे आणि मायक्रोवेव्ह 180 डिग्रीवरती प्रीहीट करायला ठेवायचं आहे. तर आता ह्याच्यात मी दूध घेतलेलं आहे, 3/4 कप दूध घेतलेलं आहे, पण ते मी पूर्ण आता घालणार नाहीये, थोडं थोडं करून घालणार आहे. त्याला पण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय, छानपैकी एकजीव करून घ्यायचंय सगळं मिक्सचर. आता आपण घेणार आहोत ड्राय इन्ग्रेडियंट. त्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे, सगळं चाळून घ्यायचं आपल्याला. आता इथं मी घेतेय 1.5 कप मैदा. तसं वजनाने पाहायला गेलं तर 180 ग्राम मैदा आहे हा. आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण 1.5 चमचा बेकिंग पावडर आणि वरून 1/4 चमचा आपण घेणार आहोत बेकिंग सोडा. आणि या सर्वाला नीट चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यामुळे काही गुठळ्या वगैरे असतील आपल्या मैद्यामध्ये वगैरे तर त्या निघून जातील आणि केक पण एरी होतो ह्याच्यानी चाळल्यामुळे. तर आता सर्वाला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे, हळूहळू. आणि जेवढं दूध लागेल तसं आपण दूध ऍड करत जाणार आहोत त्याच्यात. आणि एक स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी ते स्मूथ बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात मी घेतेय ट्रुटी फ्रुटी घेतलेले, मी 1/4 कप घेतलेली आहे, तुम्ही कमीही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्ही 2 चमचेही घेऊ शकता, 2 टेबलस्पून. आता त्याच्यामध्ये मी घालतीये 1 चमचा मैदा, कारण की त्याच्यामुळे काय होणार की आपलं जे टुटी फुटी आहेत ना तशा केकमध्ये टाकल्या की त्या सगळ्या तळाला जाऊन बसतात, तर बसू नयेत म्हणून आपण त्याच्यामध्ये मैदा घालतो. मैद्याने कोट केल्यामुळे त्यामध्ये राहतात. आणि व्यवस्थितपणे मिक्स करून मैदा लावून घेऊन मग आपण त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 चमचा लिंबूचा रस किंवा विनेगर असेल तर विनेगर घाला किंवा लिंबूचा रस. त्याच्याने आपला केक जो आहे त्याची हाईट छान वाढते आणि फ्लफी होतो आणि आतनं जाळीदार होतो एकदम छान मस्तपैकी बेकरी सारखा. आता त्याला फोल्ड करून घ्यायचं, आपल्याला जास्त ओव्हर मिक्स करायचं नाहीये लिंबूचा रस किंवा विनेगर घातल्यानंतर. आता मी सगळ्या टुटी फुटी घालून घेतेय, एकदा हलक्या हाताने फोल्ड करून घेतेय सगळ्या मिक्सचरला. सगळं मिक्स झालं की आपण घेऊयात बेकिंग ट्रे
आणि त्यात घालून घेऊयात. आता सगळं बॅटर आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि इथं जर तुम्ही कढईमध्ये ठेवत असाल तर कढईत आधी मीठ घालून घ्या थोडंसं, म्हणजे चारी बाजूनी आपल्याला फ्लेम लागेल, हीट लागेल केकला आणि केक चारी बाजूनी व्यवस्थितपणे कुक होईल. आता मी सगळं बॅटर ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. वरनं आपण थोडेसे टुटी फुटी ठेवल्या होत्या, आपण त्या घालून घेऊयात. वरनं मस्तपैकी सजवून घेऊया. तुम्हाला जितके आवडतात तेवढे टुटी फुटी किंवा इथं तुम्ही ड्राय फ्रुट्सही घालू शकता तुमच्या आवडीचे. पण आज आपण टुटी फुटी केक बनवतोय तर आपण फक्त टुटी फुटीच घालतोय. आता ह्याला टॅप करून घेऊया, कारण की त्याच्यात काही एअर बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील. आणि आता आपण बेक करायला ठेवूयात. आता मी मायक्रोवेव्हमध्ये ठेवतीये, ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती 30 to 35 मिनिट्ससाठी. आणि कढाईमध्ये ठेवत असाल तुम्ही तर 35 to 40 मिनिट्ससाठी ठेवा. आता हे पहा, आपला केक रेडी झालाय, गार झालाय. आतनं पहा तो किती मस्त झालाय आणि हाईट पहा त्याची किती छान आली आहे. आतनं एकदम जाळीदार सॉफ्ट असं स्पॉन्जी केक झालेला आहे आणि वरनंही छान त्याला गोल्डन कलर आलेला आहे. मस्तपैकी आपला केक रेडी. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत राहा आमच्या व्हिडिओजला. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा पुन्हा भेटू. आणि एकदम मस्त रेसिपी आहेत बघा, केकची हाईट किती सुंदर झाली आहे. पुन्हा भेटू नव्या